नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय डीएस न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, सध्या राज्यामध्ये एकच विषय चर्चेचा आहे, तो म्हणजे आरक्षणाचा. ओबीसीचा आरक्षणाचा प्रश्न वेगळा आहे, मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न आहे, धनगर समाजाचा वेगळा आहे, आदिवासी प्रश्न वेगळा आहे. या सगळ्या आरक्षणाचे मुद्दे जे आहेत, जो लढा आहे तो नेमका निवडणुकीच्या तोंडावरच सुरू झालेला आहे. तसं जर पाहिलं तर मराठा समाज हा सातत्यानं आरक्षणाची मागणी करतोय आणि तो आंदोलनही करतोय. जरांगे पाटलांच्या माध्यमातून ह्या आंदोलनाला मोठं बळ मिळालं, मोठी ताकद मिळाली आणि राज्यभर नव्हे देशभर या आंदोलनाची चर्चा होते. आणि अशा वेळेला मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी दिलेले शब्द पाळले नाही आणि ते पाळावेत यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईकडे आगेकूच केली होती आणि त्यांच्या आंदोलनामध्ये महाराष्ट्रातला कोट्यावधी मराठा समाज या आंदोलनामध्ये सहभागी झाला होता. हे सगळे आपण साक्षीदार आहोत. परंतु मित्रांनो, या ठिकाणी वाशीला पहिल्यांदा लोणावळा या ठिकाणी आंदोलन थांबवण्याचा प्रयत्न सरकारच्या वतीनं करण्यात आला. त्यानंतर तो प्रयत्न फेल झाल्यानंतर त्यांच्या काही अटी आणि मागण्या होत्या त्या पूर्ण करून पुन्हा वाशी या ठिकाणी तो मोर्चा त्या ठिकाणी थांबवण्यात आला आणि त्या ठिकाणी सरकारच्या शिष्टमंडळाने जरांगे पाटलांशी चर्चा केली आणि शेवटी अजित पवार असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी कुठलीही भूमिका यामध्ये पार पाडलेली नाही. त्यांना ज्या ज्यावेळेस प्रश्न विचारला गेला मराठा आरक्षणाच्या संदर्भात त्यांनी एकच सांगितलं, मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन आरक्षण देऊ कबूल केलेलं आहे. आम्ही त्यांच्या मागणी त्यांचे जे काही निर्णय घेतील त्यांच्या आम्ही पाठीशी आहोत. म्हणजे दोघांनीही जबाबदारी झटकली आणि एकनाथ शिंदेवरती जबाबदारी टाकली. मित्रांनो, आपल्याला आठवतंय की वाशीच्या या विराट जनसागरासमोर, मराठ्यांच्या जनसागरासमोर एकनाथराव शिंदे हे त्या ठिकाणी आले होते आणि त्यांनी एक अधिसूचना दिली जी सगळे सोयऱ्यांच्या बाबतीत होती. म्हणजे मराठा समाजाच्या कुणबीच्या नोंदी तर आम्ही शोधल्यात, आणखी मोठ्या प्रमाणात त्या शोधण्याचं काम करू. शिंदे समितीला आम्ही आणखी मर्यादा वाढवून देऊ, परंतु त्यासोबतच सगळे सोयऱ्याचा सुद्धा अध्यादेश आम्ही विशेष अधिवेशन घेऊन काढू असं लेखी स्वरूपात अधिसूचनेच्या माध्यमातून एकनाथराव शिंदे यांनी त्या ठिकाणी दिलं होतं. आणि मित्रांनो, जरांगे पाटलांनी जी अधिसूचना त्या ठिकाणी घेतली त्यावेळेस त्यांनी सांगितलं, मी याच्यावर वाचतो, अभ्यास करतो आणि पुन्हा आपल्याला प्रतिक्रिया देतो, परंतु तुम्ही दिल्या शब्दाला जागा. आणि अशा वेळेला एकनाथराव शिंदे यांनी घोषणा केली होती की मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मी या ठिकाणी निकाली लावलेला आहे. मराठा समाजाने गुलाल उधळावा, जल्लोष करावा, पेढे वाटावेत वगैरे वगैरे. याच वेळेला जरांगे पाटलांनी सुद्धा सांगितलं होतं की आता या ठिकाणी गुलाल उधळल्या गेलाय, परंतु या गुलालाची किंमत ठेवा, या गुलालाचा अपमान होऊ देऊ नका असं कोट्यवधी मराठा समाजाच्या समोर मुख्यमंत्र्यांना एकनाथराव शिंदे यांना जरांगे पाटलांनी त्या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलं होतं. त्यांच्यासमोर आलेल्या भारतीय जनता पार्टीचे आणि देवेंद्र फडणवीस यांचे जे संकटमोचक आहेत गिरीश महाजन हे सुद्धा त्या ठिकाणी होते, त्यांच्या समोर हे सगळं सांगितलं होतं. परंतु मित्रांनो, आपल्याला आवर्जून सांगतो, डीएस न्यूजने एक व्हिडिओ बनवला होता आणि त्यामध्ये असं सांगितलं होतं की एकनाथराव शिंदे यांनी अधिसूचना दिली, परंतु एकनाथराव शिंदे यांचा जो मूड होता, त्यांची बॉडी लँग्वेज होती ती उदासीनतेची होती, आनंदाची नव्हती, त्यांच्यामध्ये जोश दिसत नव्हता. तुम्ही अजूनही ते व्हिडिओ शोधून पहा. एकनाथराव शिंदे ज्यावेळेस कधीही बोलतात ते कॉन्फिडन्स मध्ये बोलतात, हसून बोलतात, विनोद करतात. आणि ज्यावेळेस एखाद्या एवढ्या मोठ्या मराठा समाजाच्या आरक्षणाचं श्रेय घ्यायचं असेल तर किती मोठ्या उत्साहात ते बोलले असते, किती आनंदात चेहरा असता, परंतु तसं झालं नाही. छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करताना सुद्धा त्यांचा चेहरा पडलेला होता, गंभीर होता. हा व्हिडिओ आपण डीएस न्यूजवर टाकलेला आहे, तुम्ही आवर्जून तो पहा. आणि याच वेळेस आपण सांगितलं होतं की एकनाथराव शिंदे यांची बॉडी लँग्वेज ही गंभीर आहे, याचा अर्थ मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सुटलेला नाहीये. आणि मित्रांनो, झालंही तसंच की वाशी या ठिकाणी अधिसूचना दिल्यानंतर सुद्धा राज्यात कुठेही गुलाल उधळला गेला नाही, कुठेही जल्लोष केला गेला नाही आणि कुठेही त्या ठिकाणी पेढे वाटले गेले नाहीत. कारण मराठा जनतेचा, मराठा समाजाचा सरकारवरचा विश्वास तेव्हाच उडलेला आहे जोपर्यंत त्यांना ते पूर्ण लेखी स्वरूपात मिळत नाही आणि जरांगे पाटील आपल्याला यश मिळाले असं सांगत नाही, तोपर्यंत महाराष्ट्रातला मराठा समाज जल्लोष करणार नाही. हे आपण वाशीच्या त्या ठिकाणी पाहिलं. म्हणून तो जो गुलाल होता तो गुलाल आता राज्यामध्ये आपण कशा पद्धतीने उधळू हे जरांगे पाटलाने सांगितलं की आता जर हा अध्यादेश कायद्यात लागू झाला आणि विशेष अधिवेशनामध्ये त्याचं कायद्यात रूपांतर झालं तर महाराष्ट्रामध्ये दिवाळी कशी असते आणि गुलाल कसा उधळला जातो हे मराठा समाज तुम्हाला दाखवून देईल असं त्यांनी स्पष्टपणे अंतरवाली सराटी या ठिकाणी सांगितलं होतं. मित्रांनो, झालं काय की विशेष अधिवेशन सरकारनं घेतलं. जरांगे पाटलांनी 10 फेब्रुवारीला उपोषण पुन्हा 4थ्या टप्प्यातलं सुरू केलं आणि त्यांचं उपोषण ज्यावेळेस 5-6 दिवसाचं झालं ते घायल झाले. त्यानंतर सरकारनं विशेष अधिवेशनाची तारीख जाहीर केली आणि ती जाहीर केली 20 फेब्रुवारी आणि 21 फेब्रुवारी म्हणजे 20 फेब्रुवारी. म्हणजे लक्षात घ्या, 10 फेब्रुवारीला आमरण उपोषण सुरू होतंय आणि तारीख 20 फेब्रुवारीची जाहीर होते. म्हणजे 10 दिवसांचा गॅप. जरांगे पाटलांची प्रकृती खालावली होती सुप्रीम म्हणजे न्यायालयाच्या आदेशानुसार. त्यानंतर जरांगे पाटलांनी त्या ठिकाणी आरोग्य सेवा सुद्धा घेतली आणि जनतेने सुद्धा त्यांना ती आरोग्य सेवा घ्यायला भाग पाडलं. परंतु मित्रांनो, या अधिवेशनामध्ये सगळे सोयऱ्यांच्या बाबतीत निर्णय होईल असं वाटलं होतं, परंतु आपल्याला आवर्जून सांगतो
ज्यावेळेस मराठा समाजाला वाशीला आरक्षण जाहीर झालं, अधिसूचना देण्यात आली, त्यावेळेस कुठल्याही राजकीय पुढाऱ्यांनी गुलाल उधळला नाही. देवेंद्र फडणवीस, अजित पवार उपमुख्यमंत्री आहेत, यांनी सुद्धा गुलाल उधळला नाही. मी आपल्याला आवर्जून सांगतोय, जर आपल्या पक्षाच्या आपल्या सरकारनं जर एवढं मोठं आरक्षण दिलं असेल किंवा ते जाहीर केलं असेल तर या सत्ताधारी राजकीय मंडळींनी किती गुलाल उधळायला पाहिजे होता. इथं छोट्या गटारीच्या कामाचं उद्घाटन केलं तर त्या ठिकाणी 20-20 फुटाचे बॅनर तुम्ही लावता, तोफा 15-15, 20-20 वाजवता आणि मग एवढ्या मोठ्या समाजाला आरक्षण दिल्यानंतर श्रेय घेण्यासाठी या पक्षाकडून कुठं बॅनरबाजी झाली नाही, कुठं फटाके वाजवण्यात आले नाही, कुठं गुलालही उधळण्यात आला नाही. याचा अर्थ कुठंतरी खोट होती हे मराठा समाजाच्या लक्षात आलं आणि DS न्यूजने हे लक्षात आणून दिलं होतं. परंतु मित्रांनो, ज्यावेळेस अधिवेशन झालं 20 फेब्रुवारीचं, या अधिवेशनात सुद्धा सगळे सोयरेचा निर्णय होईल अशी भोळी अपेक्षा नव्हे, अशी प्रामाणिक अपेक्षा मराठा समाजाची होती. कारण समाजानं या सरकारवर आणि विशेषतः देवेंद्र फडणवीस, एकनाथराव शिंदे, अजित पवार यांच्यावर विश्वास ठेवला. जरांगे पाटलांनी तर अतिविश्वास दाखवला होता की हेच सरकार आपल्याला आरक्षण देणार आहे. पण झालं काय, त्या ठिकाणी अधिवेशनामध्ये सगळे सोयरेच्या आद्यतेच्या बद्दल तर कुठली चर्चा झालीच नाही, कुणबीच्या संदर्भातही चर्चा झाली नाही. पण मराठा समाजाला स्वतंत्र त्या ठिकाणी 10% आरक्षण देण्याचं एकमतानं ठराव झाला, बहुमतानं नाही, एकमतानं. याला विशेष म्हणजे विरोधी पक्षनेते वडट्टीवार जे आहे ते वडट्टीवारांनी सुद्धा पाठिंबा दिला. त्यांनी सांगितलं बहुमतानं म्हणू नका, एकमतानं म्हणा. जे विजय वडट्टीवार मराठा समाजाच्या, कुणबीच्या, ओबीसीच्या आरक्षणाला विरोध करतात ते मात्र विधानसभेमध्ये सगळ्यात पुढे सांगत होते मराठा समाजाच्या या आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे आणि बहुमतानं नव्हे, एकमतानं हे आरक्षण मंजूर झालं असं सांगा. जे छगन भुजबळ मराठा आणि कुणबीच्या आरक्षणाला विरोध करत होते, मराठा समाज विरोध करत होते, तेही विधानसभेमध्ये सांगत होते की आमचा या आरक्षणाला पाठिंबा आहे. म्हणजे थोडक्यात काय की मराठा समाजाची त्या ठिकाणी फसवणूक झालेली आहे आणि या फसवणुकीला आमचा पाठिंबा आहे, अशा पद्धतीचं ते पाठिंबा होता असं जरांगे पाटील आणि मराठा समाज या ठिकाणी बोलून दाखवतोय. मित्रांनो, सरकारला असं वाटलं होतं की 10% आम्ही स्वतंत्र आरक्षण दिलं आणि ते एकमतानं दिलं, आता मात्र राज्यामध्ये जल्लोष होईल. पण मित्रांनो, ना कुठं गुलाल उधळला, ना पेढे वाटले, ना कुठंही जल्लोष झाला. कारण हेच आहे की मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या संदर्भात वाशीला सरकारनं जो गुलाल उधळला होता तो लाल नव्हता तर तो काळा निघाला. ही मराठा समाजाची भूमिका आहे. सरकारनं मराठा समाजाला फसवलं, राज्य सरकारनं आणि मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाची दिशाभूल केली, त्यांची फसवणूक केली असं स्पष्टपणे मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेमधून आंतरवली सराटीतून स्पष्टपणे सांगितलेलं आहे. आणि मित्रांनो, आपणही पाहताय की राज्यातल्या कोणत्याही भागामध्ये कोणत्याही राजकीय पक्षानं, मराठा समाजानं तर सोडूनच द्या, कुठल्याही राजकीय पक्षानं एक मोजके जर सोडले तर ना गुलाल उधळलाय, ना पेढे वाटले, ना जल्लोष साजरा केलेला आहे. फक्त विधानसभेमध्ये घोषणा झाल्यानंतर मात्र त्या ठिकाणी गुलाल उधळला गेला आणि या गुलालामध्ये मात्र देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे हे नाहून निघाले. त्यांच्या अंगावर गुलाल पडला, त्यांनी तो गुलाल उधळला. म्हणजे वाशी या ठिकाणी दिलेल्या आश्वासनाचा गुलाल त्यांनी उधळला नाही, अंगावरही घेतला नाही. परंतु अधिवेशनामध्ये मराठा समाजाला स्वतंत्र 10% दिलं तेव्हा मात्र गुलाल उधळला. हे चित्र संपूर्ण राज्यानं या ठिकाणी पाहिलेलं आहे. आणि म्हणून मराठा समाजामध्ये एक संदेश आहे, मराठा समाज संतप्त झालेला आहे. जरांगे पाटलांनी आम्ही हे आरक्षण मागितलंच नव्हतं असं सांगितलंय. जरी तुम्ही 10% आरक्षण दिलं त्याचं आम्ही स्वागत करू, कारण ते 2-3 नेत्याला आणि 100-150 लोकांना लागतंय, हरकत नाही. ते श्रीमंतांसाठी तुम्ही केलं, पण गरिबांसाठी आणि गरजवंत मराठ्यांचा जो लढा कोट्यावधीचा 7 महिन्यापासून सुरू आहे, गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे, त्याच्यासाठी मात्र तुम्ही अध्यादेश काढला नाही. हे दुर्दैव आहे. सरकारनं आमची फसवणूक केली असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय. याचाच अर्थ असा की सरकारनं जी भूलथापा देऊन उधळलेला गुलाल होता तो लाल नव्हता तर तो मराठ्यांच्या दृष्टीनं काळा निघाला. हे या ठिकाणी मला आपल्याला आवर्जून सांगावं लागतंय. मित्रांनो, मराठा समाजाची या सरकारनं फसवणूक केली आहे का? तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला या संदर्भात प्रतिक्रिया द्यायची आहे. आणि विशेष म्हणजे जरांगे पाटील आणि त्यांच्यासोबत कोट्यावधी मराठा समाजाची मागणी ही कुणबी आणि सगळे सोयरेच्या संदर्भात असताना सरकारनं 10% ते श्रीमंत मराठ्यांसाठी दिलेलं आरक्षण हे तुम्हाला मान्य आहे का? या संदर्भात तात्काळ तुमची प्रतिक्रिया व्हिडिओच्या खाली कमेंट्स बॉक्समध्ये द्या. कारण मित्रांनो, तुमची प्रतिक्रिया अत्यंत अभ्यासू असते, ती संपूर्ण महाराष्ट्रातून आली असते आणि म्हणून ती आमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. पुन्हा नवीन विषय, नवीन मुद्दा घेऊन आपल्यासमोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.